नमस्कार. आपण वृषभ राशीसाठी सप्टेंबर महिन्यातलं राशी भविष्य बघत आहोत. 3 कार्ड काढत आहोत. पहिलं कार्ड आलेलं आहे. 3 कार्ड सविस्तर बघून आपण सविस्तर उत्तर देणार आहोत. हे दुसरं कार्ड वृषभ राशीसाठी. ठीक आहे. तिन्ही कार्डांचं काय म्हणणं आहे याचं आपण सविस्तर उत्तर देणार आहोत. एनर्जी एक्सचेंज म्हणून फक्त लाईक आणि कमेंट करा. हे आपण तिसरं कार्ड आलेलं आहे. वृषभ राशीसाठी काय संकेत आहेत सप्टेंबर महिन्यातले 2026 ते आपण सविस्तर बघणार आहोत, सविस्तर उत्तर देणार आहोत. तर बघूया पहिलं कार्ड कुठलं येत आहे. आता हे पहिलं कार्ड आहे. हे काय सांगत आहे, हे रिव्हर्स आलेलं आहे. तुमची सध्याची परिस्थिती डामाडोल आहे, चिंता आहे, कोणाकडून तरी नकार येण्याची शक्यता आहे. भावनिकदृष्ट्या तुम्ही खूप कमजोर झालेला आहात आणि जे मनामध्ये एक म्हणतात ना, एक प्रकारची रुखरुख लागलेली आहे. माझं काय होईल, कसं होईल पुढं, अशी परिस्थिती आहे. आणि सप्टेंबर महिना तसं तर आनंदाचा असतो, पण तुमचे जे आधीचे काही व्यवहार आहेत ते तपासून पहा. ते व्यवहार कुठेतरी चुकीचे आहेत किंवा चुकीच्या व्यक्तींच्या हातात गेलेले आहेत का, म्हणून तुमच्याकडे अशी परिस्थिती येते का, ते तुम्ही बघा. तुमच्या हातातून काही गोष्टी निघून गेलेल्या आहेत असं हे कार्ड दाखवत आहे. ठीक आहे. आता हे दुसरं कार्ड सरळ आलेलं आहे, परंतु हेही काय सांगत आहे, पूर्वी कोणाशी पैशाशी व्यवहार केला असेल ना, तर तो समाप्त केलेला चांगला. म्हणजे ज्यांना पैसे समजा दिले असतील ते घेऊन व्यवहार समाप्त करणं कधीही चांगलं असं हे कार्ड दाखवत आहे. आता काय दाखवत आहे, सध्याचा काळच तसा आहे. म्हणजे कमाई कमी आणि खर्च जास्त असं दाखवत आहे. ठीक आहे. प्रेमासाठी पण सध्या हा काळ चांगला नाही, नकार येण्याची शक्यता आहे. आणि दुसरेही संबंध समजा तुम्ही जर कुठले बनवत असाल तर ते थोडा वेळ तुम्ही थांबवा. आधी समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या, परखून घ्या. त्या व्यक्तीचा स्वभाव पहा कसा आहे. कदाचित त्या व्यक्तीच्या काही मागण्या असतील, काही त्यांची स्ट्रॅटेजी असेल, ती आधी बघा. तुमच्याच्याने ते निभावून नेणं होते का बघा. कोणी असो, मुलगा असो, मुलगी असेल. परंतु आताच्या जर आपल्या ह्याच्यात बघायचं झालं तर फक्त काय लोक स्टेटस बघतात. तुमचं स्टेटस कसं आहे, तुम्ही कुठे राहता, कसे पैसे, किती पैसे कमवता आणि कसे कपडे घालता ह्याला महत्व देतात. तर त्या पद्धतीने समोरची व्यक्ती आपल्याला काय म्हणते, समोरच्या व्यक्तीच्या आपल्यापासून काय अपेक्षा आहेत हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे तिसरं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे, पण ते पण खूप हे आहे. अचानक काहीतरी अडचणी, दुःख अशा गोष्टी होऊ शकतात. मार्ग सापडत नाही, आत्मविश्वास गमावून बसला आहात असं वाटल. स्वतःची ताकद कुठेतरी गमावून बसलेले आहे, काही सुचत नाही. डोक्यामध्ये आपण म्हणतो डोक्यामध्ये नुसता भुंगा लागलाय अशी परिस्थिती आहे. आणि हे होतंय ना, ग्रहमान ठीक नसल्यामुळे काय होतंय, तुम्हाला काय करावं ते सुचत नाही. म्हणजे आपण जे करायला जातो ते कामं एक तर लेट तरी होतात किंवा तुम्ही वेळेवर पोहोचत नाही, अशा काही गोष्टी होतात. तर मग तुम्ही शनिवारचे आणि सोमवारचे उपाय करा. एखाद्या जाणकार व्यक्तीची मदत घ्या आणि उपाय बघा. आणि साधे सोपे उपाय करून बघा, तुमच्याच्याने होतील तेवढे. कारण सध्या खर्च करायची तुमच्याकडे ताकद नाही आणि खर्च करून ह्या सर्व गोष्टीतून मार्ग निघण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तर आधी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कुठून इन्कम येईल त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. कुठून तरी काहीतरी तुमच्याकडे अर्निंग यायला पाहिजे असा सोर्स तुम्ही आधी बघा. कारण ह्यावेळी कसं आहे, आमदनी अठ्ठ्याण्णी आणि खर्चावर रुपया आणि आणखी कामही होत नाही. म्हणजे तुम्ही मेहनत करताय परंतु त्याचा मोबदलाही योग्य तऱ्हेने भेटत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला सल्ला कुठून ना कुठून घेणं गरजेचं आहे आणि काही ना काही तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार मी माझं ग्रहमान खराब आहे म्हणून मी बसून राहील, तर तसं होणार नाही. तुम्ही व्यवस्थित काम करा, शोधा, बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी.